नमस्कार. चला, आज ऐकूया एक गोष्ट जी तब्बल 2000 वर्ष जुनी आहे. पण गंमत म्हणजे ती माणसाच्या अशा एका कमजोरीबद्दल सांगते, जी आजही तितकीच खरी आहे. गोष्ट आहे चवीच्या पाशाची. काय वाटतं, सगळ्यात शक्तिशाली सापळा कोणता असतो? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? ही गोष्ट आपल्याला या प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जाणार आहे आणि हेही दाखवेल की कधीकधी सगळ्यात घट्ट बंधनं ही दिसतच नाहीत. तर मग सुरुवात करूया कथेच्या पहिल्या भागापासून. एका भिक्षूची गोष्ट आणि त्याची परिपूर्ण शिस्त. भेटूया स्थवीर तिस्सा यांना. हे आहेत आपल्या कथेचे मुख्य पात्र. एका श्रीमंत, मोठ्या घरातले, पण त्यांनी सगळ्या संपत्तीचा त्याग केला आणि ते बौद्ध संघात सामील झाले. म्हणजे विचार करा, स्थवीर तिस्स यांनी स्वतःवर किती कठोर नियम लावले असतील. ते इतके शिस्तप्रिय होते की बौद्ध संघात त्यांना एक तेजस्वी प्रकाश असं म्हटलं जायचं. सगळ्यांना वाटायचं की यांचा संयम तर कोणीच मोडू शकत नाही, तो अभेद्य आहे. पण याच परिपूर्ण शिस्तीला एक आव्हान मिळालं. आता पाहूया कसा रचला गेला हा चवीचा पाश आणि ही अभेद्य वाटणारी शिस्त कशी मोडली गेली. तर गोष्ट सुरू होते स्थिविर तिस्स यांच्या घरापासून. एका सणाच्या दिवशी घरातल्यांना त्यांची खूप आठवण येते आणि ते ठरवतात की काहीही करून आपल्या मुलाला परत घरी आणायचं. आणि हे काम सोपवलं जातं त्यांच्या घरातल्या एका अतिशय हुशार दासीवर. आता बघा, ही योजना किती हुशारीने आखली होती. तिने काही थेट हल्ला वगैरे नाही केला. अगदी हळूहळू, पद्धतशीरपणे एक सापळा रचला. आणि तिने निशाणा साधला तो त्यांच्या एका अगदी मूलभूत इच्छेवर. ती म्हणजे चवीची इच्छा. तर हा आहे कथेचा महत्वाचा मुद्दा. त्या दासीचं शस्त्र कोणतंही हत्यार नव्हतं, तर ते होतं चवीची लालसा. ह्याच एका कमकुवत दुव्याचा वापर करून तिने एका अत्यंत शिस्तप्रिय माणसाला आपल्या नियंत्रणात आणलं. आणि झालंही तसंच. योजनेचा शेवट अगदी ठरल्याप्रमाणे झाला. चवीच्या त्या लालसेपुढे स्थवीर तिस्सा यांचा इतका मोठा संयम टिकू शकला नाही आणि ती दासी त्यांना पुन्हा त्यांच्या सांसारिक जीवनात परत घेऊन गेली. आता जेव्हा ही गोष्ट बाकीच्या भिक्षूंना कळली तेव्हा बुद्धांनी त्यांना सांगितलं की असं काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीये, हे पूर्वीही घडलं आहे. आणि इथूनच सुरू होते एक दुसरी गोष्ट, एक भूतकाळातली कथा. बुद्धांच्या या वाक्याने कथेला एक नवीनच वळण मिळालं. त्यांनी सांगितलं की स्थवीर तिस्सा आणि त्या दासीचा संबंध हा काही याचा नाही, तर अनेक जन्मांपासूनचा आहे. चला तर मग ऐकूया ती भूतकाळातली कथा. आपण आता पोहोचलो आहोत भूतकाळात, बनारसच्या राजाच्या सुंदर बागेत. इथली पात्रं आहेत एक राजा, त्या बागेचा एक माळी आणि एक अतिशय चपळ भित्र हरिण ज्याचं नाव आहे वात्मिघ. आता बघा, माळ्यासमोर एक मोठं आव्हान होतं. त्याला राजासाठी ते हरिण पकडायचं होतं. पण ते हरिण इतकं भित्र होतं की माणसाची सावली जरी दिसली तरी ते त्या जागेजवळ फिरकत नसे. म्हणजे हे काम जवळजवळ अशक्यच होतं. पण त्या माळ्याकडे एक योजना होती. ही पद्धत काहीशी ओळखीशी वाटतेय, नाही का? अगदी बरोबर. जवळजवळ तशीच पद्धत जी त्या दासीने वापरली होती. इथेही लक्ष एकच होतं, चवीची लालसा. हळूहळू विश्वास जिंकायचा आणि मग एका कमजोरीचा फायदा घेऊन सापळा रचायचा. झालंही तसंच. माळ्याची योजना यशस्वी झाली. हरिण राजवाड्यात आलं. पण या कथेचा खरा अर्थ तेव्हा समोर येतो जेव्हा राजा त्या हरणाला पाहतो. राजवाड्यात पोहोचताच दरवाजा बंद झाला आणि ते बिचारा हरिण मृत्यूच्या भीतीने सैरावैरा धावू लागलं. ज्या चवीनं त्याला तिथपर्यंत आणलं होतं, तीच चव आता त्याच्यासाठी जीवघेण्या भीतीचं कारण बनली होती. त्या घाबरलेल्या हरणाला पाहून राजाच्या तोंडून सहजच हे शब्द बाहेर पडले. त्याच्या लक्षात आलं की जगातला सगळ्यात भित्रा प्राणीसुद्धा केवळ एका चवीच्या लालसेपोटी किती धोकादायक जागी येऊ शकतो. या एका वाक्यात कथेचं सार आहे. राजा म्हणतो की चवीचा पाश हा जगातला सगळ्यात भयंकर पाश आहे, कारण तो अत्यंत सावध प्राण्यालाही अगदी सहजपणे अडकवू शकतो. या घटनेतून मिळालेल्या ज्ञानामुळे राजाने त्या हरणाला शिक्षा नाही दिली. उलट त्याला पुन्हा त्याच्या घरी म्हणजे जंगलात परत पाठवून दिलं. ही होती त्या राजाच्या शहाणपणाची आणि करुणेची साक्ष. तर आता आपल्यासमोर दोन गोष्टी आहेत, एक वर्तमानातली आणि एक भूतकाळातली.
चला आता यांना जोडून पाहूया की नक्की यांचा एकमेकांशी संबंध काय होता. भूतकाळातली कथा पूर्ण झाल्यावर बुद्धाने उलगडा केला. त्यांनी सांगितलं की त्या गोष्टीतली पात्र दुसरी तिसरी कोणी नसून वर्तमानातल्या याच पात्रांचे पूर्वीचे जन्म होते. आणि इथे या क्षणी सगळा उलगडा होतो. तो हुशार माळी तो दुसरा तिसरा कोणी नसून वर्तमानातली ती दासी होती. ते चवीच्या मोहात अडकलेलं बिचारं हरीण ते होते स्थविरतीस, आणि तो ज्ञानी राजा ते होते स्वतः बुद्ध. तर या सगळ्या विवेचनाचा निष्कर्ष काय? तर मुद्दा हा आहे की पात्र बदलली, काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण एक गोष्ट नाही बदलली. तोच कमकुवतपणा, चवीची लालसा आणि तोच सापळा पुन्हा एकदा समोर आला. ही एक अशी शिकवण आहे जी काळाच्या पलीकडची आहे. तर ही 2000 वर्ष जुनी गोष्ट आपल्याला एका विचारावर सोडून जाते. त्या हरणासाठी होतं मधाचं गवत, स्थविर तिस्सा यांच्यासाठी होतं स्वादिष्ट जेवण. पण आजच्या जगात आपल्यासाठी असं मधाळ गवत काय असू शकतं? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला नकळतपणे अशाच एखाद्या पाशात अडकवू शकते? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे.